महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या आकस्मिक निधनाने खेड तालुका शोकसागरात बुडाला आहे। उपमुख्यमंत्री व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार यांच्या दुःखद निधनानंतर दुपारनंतर शासकीय निमशासकीय कार्यालयासह शाळांना सुट्टी देण्यात आली। राजगुरुनगर शहरातील शासकीय कार्यालय ओस पडली तर शहरात शुकशुकाट पसरला। गुरुवार दिनांक 29 जानेवारी रोजी खेड तालुका बंदची हाक देण्यात आली असून चाकण व राजगुरुनगर शहरात कडकडीत बंद पाळण्यात येणार आहे। सध्या या दुर्घटनेनंतर बहुतेक राजकीय पक्षाच्या उमेदवारांनी प्रचार बंद ठेवत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना आदरांजली वाहिली। अनेकांना या घटनेने अश्रू अनावर झाल्याचे चित्र पाहावयास मिळाले। उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे खेड तालुक्यात शुक्रवारी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जाहीर कार्यक्रम होणार होते, मात्र त्यापूर्वीच ही दुःखद घटना घडली असल्याचे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी सांगितले। राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे विमान अपघातात निधन झाल्याची बातमी समोर आल्यानंतर खेड तालुक्यात खेड शहर व्यापारी संघटनेने आज बुधवार दिनांक 28 जानेवारी रोजी दुपारी 2 वाजल्यानंतर आपापली सर्व आस्थापने बंद ठेवण्याचे आवाहन केले होते। या आवाहनाला खेड शहरातील व्यापारी, व्यावसायिक आणि नागरिकांकडून प्रतिसाद मिळत असून संपूर्ण खेड तालुक्यात शोकमय वातावरण आहे। अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाल्याने खेड तालुक्यावर शोककळा पसरली असून खेड तालुक्याचे आमदार बाबाजी काळे, माजी आमदार दिलीप मोहिते आदींनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे। राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पुणे जिल्हाध्यक्ष निलेश थिगळे यांनी या घटनेनंतर तीव्र दुःख व्यक्त केले। खरं तर आज आम्ही सकाळी 8 वाजता अण्णांच्या बंगल्यावरती उद्या आपल्या तालुक्यामध्ये 4 ठिकाणी अजितदादांची सभा आहे। कुठल्या शब्दात श्रद्धांजली व्हावी। तसेच भाजपमधून नुकताच राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करत स्वगृही परतलेले माजी जिल्हा परिषद सदस्य शरद बुट्टे पाटील यांनी देखील अश्रूंना वाट करून देत तीव्र दुःख व्यक्त केले आहे। आम्हाला तर काही मिळवायचं नाही, आमचा नेता गेला, आमचा गॉडफादर गेला, आमचं सर्वस्व गेलं। उणीव प्रत्येक माणसाला त्या ठिकाणी जाणवणार आहेत। मी आमच्या खेड तालुक्यातील सर्व तमाम जनतेच्या वतीनं दादांना भावपूर्ण श्रद्धांजली समर्पित करतो।